नमस्कार यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवणार आहोत वांग बटाटा रस्सा भाजी। वांग बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवलेलं आहे। वाटणामध्ये घेतलेलं आहे खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या। हे सगळं आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। चला फोडणी करूया। फोडणी करताना आपल्याला 4 चम्मच तेल टाकलेले आहे। त्यामध्ये जिरं, मोहरी छान तडतडू द्यायचे। कांदा टाकून घेऊया। कांद्याला पण छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया। त्यानंतर वाटण टाकूया। वाटणाला पण आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण टाकूया सुके मसाले। सुक्या मसाल्यामध्ये टाकले कांदा, लसूण मसाला, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि घरचा लाल तिखट। ते पण छान आपण परतून घेऊया। परतून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे बटाटा। बटाटा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया। बटाटा परतून झालं, त्याची एक वाफ काढून घेऊया आपण। वाफ झाली आहे। वाफीच्या नंतर आपल्याला परत एकदा परतवायचं आहे। परतून झाल्याच्या नंतर वांग टाकूया। वांग्याला पण छान एकदम असं परतून घेऊया। तुम्ही बघू शकता परतून घेते। पाणी घालूया। आपल्याला कितपत पाणी पाहिजे तुम्ही पाणी टाकू शकता। रस्सा भाजी केवढं पाहिजे तुम्हाला तेवढं टाका तुम्ही। पाणी टाकलेलं आहे, त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया। काय कलर आलाय, खूप छान झाली आहे भाजी। छान आपल्याला वाफ काढून घ्यायचे। बघा तुम्ही बघू शकता शिजली आहे छान एकदम मस्त शिजली आहे भाजी। देठ बघूया, देठाला बघायचं आपण शिजली का नाही ते। मस्त शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट शेवटीच टाकायचं, कारण अगोदर टाकलं तर भाजी पांढरी होऊ शकते, म्हणून शेवटी टाकायचं। कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकली, मस्त हलवून घेऊया आणि सर्व करूया। तुम्हाला आवडल्यास करून बघा नक्की आणि लाईक सबस्क्राईब करा।